नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी आणि कमी साहित्य लागणारी साबुदाणा खिचडी. तर पहिले तर मी हा बारीक साबुदाणा घेतला आहे, कारण हा साबुदाणा पटकन भिजतो आणि त्यामुळे आपली खिचडी पटकन तयार होऊ शकते. तर 1 वाटी मी बारीक साबुदाणा घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आहे. साबुदाणा भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे. तर 2 तास आपण हा साबुदाणा भिजत ठेवूया. 2 तासानंतर एक कढईमध्ये मी थोडंसं तेल, थोडेसे जिरे आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. हे व्यवस्थित परतून घ्यायचं, व्यवस्थित तळून घ्यायचं, म्हणजे त्याचे फ्लेवर्स तेलात उतरतात. त्यानंतर 2 तास भिजवलेला साबुदाणा मी त्यात घालते. साबुदाणा अगदी छान भिजला होता, अगदी मोकळा आणि मऊ झाला होता. यावर आपण शेंगदाण्याची भरड घालायची आहे, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून तो कूट, साखर आणि मीठ ते साबुदाण्याला व्यवस्थित लागेल. परतून घेतल्यानंतर एक छोटासा पाण्याचा हक्का मारायचा. अगदी 2 ते 3 चमचेच पाणी, जास्त पाणी घालायचं नाही. आणि व्यवस्थित झाकण ठेवून 10 मिनटं त्याला शिजू द्यायचं. 10 मिनटानंतर तुम्ही बघाल तुमची खिचडी व्यवस्थित शिजलेली असेल आणि अगदी सुट्टी आणि खूप छान कलरला पण झालेली असेल. तर नक्की तुम्ही ही खिचडी ट्राय करा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी अशी ही खिचडी होते. वरून मस्तपैकी लिंबू पिळा, कोथिंबीर घाला आणि मजा घ्या.